तर जळगाव जिल्ह्यामध्ये पोखरा योजनेच्या पहिल्या टप्प्यात 500 कोटींचं अनुदान मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला मात्र ब्रेक लागलाय। दुसऱ्या टप्प्यातील अनुदान रखडल्यानं योजनेपासून शेतकरी वंचित आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला ब्रेक लागलेला आहे। अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी यांच्याकडनं। मंगेश, काय अधिक माहिती? नक्कीच सध्या खरं तर 2018 ते 2023 या काळामध्ये जे आहे खरं तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत म्हणजे पोखरा योजनेअंतर्गत जे आहे जवळपास जळगाव जिल्ह्यातील 460 गावांचा जो आहे तो समावेश करण्यात आलेला होता आणि यातील 70,000 शेतकऱ्यांना खरं तर या योजनेचा जो आहे तो यशस्वीरित्या फायदा झालेला होता। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी पूरक व्यवसायांना देखील चालना मिळालेली होती। यशस्वीपणे ही संपूर्ण योजना राबवल्या गेल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला देखील खरं तर याची घोषणा करण्यात आली होती। गेल्या वर्षी खरं तर या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आलेली होती। पहिल्या टप्प्याच्या तुलनेत खरं तर गावांची जी संख्या आहे ती मात्र खरं तर दुसऱ्या टप्प्यात घटवण्यात आलेली होती। तरी देखील मात्र दुसरा टप्पा जो आहे हा देखील लवकरात लवकर सुरू होईल अशी खरं तर शेतकऱ्यांना अपेक्षा होती। मात्र गेल्या वर्षभरापासून खरं तर या योजनेला आता ब्रेक लागल्याचं पाहायला मिळते आहे। ही योजना जी आहे ती रखडली आहे, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव जे आहे ते अद्यापही वर्षभरापासून खरं तर प्रशासनाकडे धुळकात पडून आहे। त्या पद्धतीने खरं तर पोखरा योजनेअंतर्गत जे आहेत विविध शेतकऱ्यांना जे आहे या माध्यमातून जवळपास 20 लाख रुपयापर्यंतचे अनुदान जे आहे ते खरं तर देण्यात येतं आणि त्यातूनच खरं तर शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्याला देखील चालना मिळते। मात्र गेल्या वर्षभरापासून खरं तर या संपूर्ण योजनेचं काम जे आहे ते पूर्णपणे बंद आहे। पूर्णपणे वर्षभरापासून ही योजना रखडलेली आहे, त्यामुळे तात्काळ ही योजना जी आहे ती सुरू करावी अशी मागणी जी आहे आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मात्र वारंवार देखील प्रशासनाकडे याबाबत विचारणा करून देखील प्रशासनाकडून ठोस कुठलं उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरल्याचं पाहायला मिळते आहे। त्यामुळे आता नेमकं प्रशासनाकडून कशा संदर्भात या योजनेसंदर्भात जे आहे ते पाऊल उचललं जाणार आहे, कधीपर्यंत आता या योजनेचे प्रस्ताव जे आहे ते शेतकऱ्यांचे खरं तर या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे आणि कधीपर्यंत शेतकऱ्यांना या संदर्भाचं अनुदान मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। धन्यवाद मंगेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।